सामना सुरू. हा चेंडू सुरेख. बाबू थोडासा आवाज द्या माईकला. बाबू थोडासा आवाज द्या. गोलंदाज खूप झाला कमी करा. समोर खेळाडूंना पण त्रास नाही झाला पाहिजे. ओके एवढा चालेल. गोलंदाज तयार. काय हा आवाज कमी केलाय. अजून कमी करायचा आहे. अजून कमी करा. बास का सर अजून कमी करू. ओके स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जो आहे यश. नॉन ट्रॅकच्या बाजूला सुमित. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जो आहे तो अमोल पवार. गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. इथे मात्र चेंडू सुंदरता खेळला आहे. त्या दरम्यान अगदी एक धाव येईल. धाबा एकाने पुढे जाईल. धाबावरती धावसंख्या आपण पाहतोय जी असणारी ती आता 4 चेंडू राखून झाले. 2 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लोहगावचा राजा उत्तरेश्वर असं या ठिकाणी आपण पाहतोय. इथे व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. ब्रिलियंट कॉट. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण सुरेख. डायरेक्ट खडकांचा प्रयत्न होता. एक सिंगल. धाबा एकाने पुढे जाईल. धाबा धावा संख्या जी आहे 1 षटक संपलंय. 1 बाद 3 धाबा. गोलंदाजी मार्गावरती तयार. दिलीप रोडे गोलंदाजीवरती तयार असेल. उजव्या हाताने गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. समोरच्या बाजूला फलंदाज यश निंबाळकर. चेंडू हवेत. इथे जेल सुटला. इथं पहा एक सकाळचा सामना पहिल्या सत्रातला अमरिया प्रतिष्ठान संघाने जिंकलेला आहे आणि लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाने एक सामना गमावलेला आहे. त्यामुळे इथं दुसऱ्या विजयासाठी अमरिया प्रतिष्ठान संघ आधी झुंज देईल. तर पहिल्या विजयासाठी लोहगावचा राजा उत्तरेश्वर हा संघ मात्र झुंज देताना पाहायला मिळेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
फुल टॉस चेंडू लॉंगॉनला. क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव. धावले की इकडे पुढे जाईल. 9 धावा आहेत. 1-9. गोलंदाज तैयार. परत एकदा फुल टॉस और ये 6 रन. षटकार. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगीन जातील हादरून नको टाकू मला तोड. इथं परत एकदा बिग हिट. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. दोन षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-19. सुमित खांदवे गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. निखिल वाघमारे. कुणाल वाघमारे. सुमित कांदवे गोलंदाज आहे. कुणाल वाघमारे फलंदाज आणि यश निंबाळकर नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. व्हाईट बॉल. वरती धाबलक. 1 गड्याच्या मोबाईल्यात. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुमित खांदवेवरती केले गेलं आक्रमण. कुणाल स्ट्राईकला आहे. एक चौकार त्याने आता जो खेळलाय खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव.
Mano. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन. स्कोर आहे 3 षटकं संपलीत, 29 धावा आहेत, 1 गड्याच्या मोबदल्यात. वेळ वाचणं गरजेचं आहे. खेळाडूंना विनंती असेल ड्रिंक ब्रेक जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो आहे तो आता 2 मिनिटासाठी जो आहे आणि तिथं वेळ आपण पाहतोय तर वाचणं गरजेचं असणार आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. 14 षटकासाठी गोलंदाज अमोल पवार, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. टोटल स्कोर एकदा आपण पाहूया. टोटल स्कोर जो आहे 29. 2 बाद 29 धावा आहेत. 14 षटक सुरू झाले. नवीन फलंदाज सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा फलंदाज यश निंबाळकर 7 चेंडू खेळला, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी त्याच्याकडून वैयक्तिक 13 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत.
इथे आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू पोचला झाले फाईन लेगच्या दिशेने, त्या दरम्यान 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 31 धावा. 2 फलंदाज बाद आहे. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 31 लॉस ऑफ 2 विकेट इन 4th ओव्हर प्रोग्रेस. तिसरा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. उद्या सुपर 12 ही लढत या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद. यश निंबाळकर बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः निलेश दादा निंबाळकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाहूया यश बाद झाला. आता निलेश दादा स्वतः मैदानाच्या आतमध्ये नंतर आपल्याला पाहिजे किती मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून उभारली जाणार आहे. आदरणीय चंद्रकांत अण्णा निंबाळकर हे उपस्थित झालेले आहेत. सुदर्शनजी निंबाळकर साहेबांचं आगमन झाले. सागर निंबाळकर साहेबांचं आगमन झाले. त्यांच्या समेत आल्या सगळ्या मित्रपरिवारांचं लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मित्रमंडळ त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ लोहगाव यांच्या वतीने उत्तरेश्वर करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी प्रकृती आपण पाहतोय. जो गोलंदाज आहे तो अमोल पवार. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लांब दिशेने जो खेळला गेलाय, क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाईल. त्याचबरोबर आदरणीय आमचे सचिनदादा खांदवे हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब, सचिनदादांचे असणारे पिताश्री आदरणीय मनोहरदादा खांदवे ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार आमच्यात मोडलेत आता बरोबर. चेंडू सुरेख असेल. एक धाव आली. धाबले एकीने पुढे जाईल. धाबल्याका धावा संख्या 3 बाद 33 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे, लोहगावचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात मोठं करण्यासाठी मात्र ज्या व्यक्तीचं खूप मोठं प्रयत्न असतात, आपल्या नावावरती एक संघ निश्चितप्रमाणे पाहायला मिळतो आणि उत्तरेश्वर करंडकामध्ये खूप मोठं ज्यांचं योगदान आहे, खूप कष्ट आहेत बऱ्याचशा व्यक्तींमध्ये, त्यांचाही मात्र सिंहाचा वाटा आहे. ते आदरणीय सूरज दादा निंबाळकर यांचे असणारे पिताश्री आदरणीय संजय निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दादांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, 3 बाद 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटची 2 षटकं जे बाकी आहेत, आता आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये राहिलेल्या 2 षटकामध्ये अजून किती मोठं आक्रमण केलं जात आहे. कारण इथे धावा येणं सगळ्यात गरजेचं असणार आहे. 34 धावा आहेत. कमसे कम एक 55-60 धावा धावफलकावरती पूर्ण होणं गरजेचं असणार आहे. आणि आपल्याला पाहिजे आहे की आता धावा पूर्ण होणार की नाही. इथे सोमनाथ मोजे आणि धावबाद होता होता वाचला गेलाय. मगाशी सुद्धा अगदी आपण पाहतोय इथे धावबाद झाले होते निलेश दादा. व्हाईट बॉल आलाय. धाबले एकीने पुढे जाईल. धाबले धावा संख्या जी आहे ती आता 35. 3 बाद 35. 5वं षटक चालू. सोमनाथ मोजे गोलंदाजी मार्कवरती आहे. व्हाईट बॉल आणि गोलंदाजाला एक सक्त ताकीद सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळते.
आणि इथे मात्र चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. वाईड प्लस चौकार 5. हा 5 धावसंख्येने धाबालकावरती धावसंख्या 41. 3 बाद 41. अजून एकही चेंडू हा सोमनाथ मोजे यांनी टाकलेला नाहीये. तिसरा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. वेळ वाचणं गरजेचं असेल. गोलंदाज चेंज केला गेलाय, बदलला गेलाय. दिलीप रोडे आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या बाजूला निलेश दादा आहे. गोलंदाज बदलला पण वाईड चेंडू काय थांबत नाही. धाबलक 42. 42. अजून 12 चेंडू यायचे बाकी आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला, टॅप केलाय, चेंडू मात्र पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. धाबलका धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 46. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश दादा या दरम्यान जे करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा एक फेवरेट फटका जो पाहायला मिळाला, फेवरेट शॉट त्यांचा जो आहे, चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून नेहमी पाहायला मिळतो. आणि इथे आपण पाहतोय की त्या फटक्यात ते यशस्वी झाले आणि एक चौकार आलाय. धाबलका धावसंख्या 46 वरती धाबलक आहे. पहिला चेंडू टाकून झालाय. या दरम्यान बिघडीकांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः इष्टरक्षक चेंडू खाली, परंतु त्या दरम्यान झेल सुटला गेलाय. एक सिंगल येईल. धाबलका धावसंख्या 47 आहे. 47. 47 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उद्या सुपर 12च्या ज्या काही लढती आहेत, सुपर 12 मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा 4-4चे असणारे 3 गट आहेत. सूर्यप्रकाशचा फटका आहे, चेंडू पोहोचेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येते. त्या दरम्यान एक धाव घेतली जाईल आणि एका धावसंख्येने धाबलक पुढे जाणार आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिला डाव आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, तो लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाकडून धाबलकावरती धावसंख्या पूर्ण होते 48. या 48 धावा बनवत असताना 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. 5व्या षटकातले अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत. हा चेंडू परफेक्ट यॉर्क होता. उजवी टीच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू समजू शकला नाहीये फलंदाज निलेश दादा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उजवी टीच्या बाहेरचा चेंडू खेळू शकला नाहीये. गोलंदाजीवरती तयार असेल. परत एकदा उजव्या हाताने मारा केलाय. चेंडू पोहोचेल मात्र लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. हा षटकार येणार आहे. 6 मला दादा ही उपाधी का लागली गेली ह्या फटक्यातून मात्र दाखवतोय. त्याची दादागिरी सुरू झाली निलेश दादाची. षटकार चौकारांची आतेशबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू करताना पाहायला होते. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 54 धावा आहेत. इथे परत एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू असेल. स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये चेंडू कव्हर करतोय. या दरम्यान अगदी षटक क्रमांक संपलं जाईल. ते आता 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबळेकर धावसंख्या 3 बाद 54 धावा
प्रथमतः फलंदाजी करत असताना लोहगावचा राजा उत्तरेश्वर. अजून शेवटच्या षटकात अजून किती धावा येत आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आजचा दिवस संपला की आपल्याला एक 10-15 मिनिटातच सुपर 12ला असणारे जे काही संघ आहेत त्या संघांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. त्यानंतर 1 ते 12 क्रमांकामध्ये कोणते संघ आहेत, अ गटात कोण, ब गटात कोण, क गटामध्ये कोण. कारण अ गटात असणारे सुपर 12 पैकी पहिला क्रमांक, चौथा क्रमांक, 7वा क्रमांक आणि 10व्या क्रमांकाचा संघ असणार आहे. ब गटामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा, 5व्या क्रमांकाचा, 8व्या क्रमांकाचा आणि 11व्या क्रमांकाचा संघ असणार आहे. वेळ रविराजे वेळ वाचवा, रविराज सर वेळ वाचवा. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय की क गटामध्ये 3रा नंबर, 6 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबर या स्थानावरती असणारे जे काही संघ आहेत ते मात्र त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. आता आपल्याला इथं पाहिजे शेवटच्या षटकासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय ते आपल्याला पाहिजे. 2 दिवसामध्ये सुपर 12च्या लढती आपल्याला जे घ्यायच्या आहेत आणि उद्या एकूण सुपर 12 मध्ये जर आपण पाहिलं तर सुपर 12 मध्ये जे काही सामने होणार आहेत ते एकूण 15 सामने जे होणार आहेत. वेळ वाचणं गरजेचं असेल. रविराजे निंबाळकर यांना विनंती, सर थोडंसं वेळ वाचणं गरजेचं आहे. सुपर 12 मधून संघ सुपर 8ला पोहोचणार आहे. सूरज शर्मा गोलंदाजी मार्गावरती असणार आहे आणि समोरच्या बाजूला फलंदाज जो आहे आणि इकडे सूरज सुद्धा इथे फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. एक चांगलं काम या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. धाबराका धावसंख्या एकने धाबराकाची धावासंख्या जी आहे ती 55 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईल यात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शेवटच्या षटकातले 5 चेंडू आहे जे बाकी आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर इथे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ऑफसाईडला लॉंग ऑफला असणार मात्र एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. डीप पॉईंट लेग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहिलं तो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. गली आहे, पॉईंट एकला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि त्याचबरोबर कव्हर पॉईंट लेग क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. या दरम्यान थोडासा मिसटाईम चेंडू पोहोचेल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आरामशीररित्या जे पळून पूर्ण केली जाईल. धाबराका धावसंख्या येते आता 56 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तो आहे सूरज शर्मा. या दरम्यान गोलंदाजी मार्गावरती आहे. शेवटच्या षटकातले 4 चेंडू बाकी. हा चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव. शेवटच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे मोठी एक धावसंख्या उभारण्यासाठी, परंतु इथे धावा येत नाहीयेत, इथे धावा थांबल्या गेल्यात अक्षरशः. सूरज याची कामगिरी आपण पाहतोय अतिशय सुरेख होते. समोरच्या बाजूला सुद्धा एक सूरज आहे. कोणता सूरज, कोणत्या सूरजवरती भारी ठरतोय ते आपल्याला पाहिजे. या दरम्यान अगदी गॅपमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक उशिरा चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान एकच धाव असेल. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धाबलक परत एकदा 1ने पुढे जाईल. धाबलका धावासंख्या 57 धावा आहेत. 3 फलंदाज जे बाद आहे. 3 बाद 57. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना निलेश दादा आता स्ट्राईकला आहे. सूरज गायकवाड नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. सूर्यप्रकाशचा प्रतिता फटका, चेंडू पोचला त्याला अगदी स्क्वेअर लेगला. एक धाव. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आहे आणि इथे परत एकदा एक सिंगल आली. इथं दुहेरी सुद्धा येताना पाहायला मिळाली नाही. 58 धावा आहेत. 3 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू ठरवणार आहे या सामन्याचं बरंचसं भवितव्य, की इथे
मोठा फटका खेळला जाणार का? इथे मोठा फटका खेळल्यानंतर 60पेक्षा जास्त धावा होणार का? कारण आज 65च्या पुढे कुठला संघ जाऊन पोहोचलेला नाही आहे. परत एकदा हा चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असेल आणि शेवटचं षटक आपण पाहतोय इथे संपलं जाईल. 6वं एकूण धावफलक जो बनवला गेला आहे तो 58 धावफलकावरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचं षटक सूरज शर्माने टाकलं, फक्त 4 धावा दिल्या. सक्सेस बॉलर म्हणूया सूरज शर्मा, त्याच्यावरती टाकले गेला विश्वास. बऱ्याचशा विचार विनिमयानंतर सुरेख प्रकारची कामगिरी या दरम्यान त्याची पाहायला मिळाली. अजून याच्यानंतर एक सामना आहे उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि शिवतेज स्पोर्ट्स. दोन्ही संघाची असणारी संघनायक चला उत्तरेश्वर आणि शिवतेज दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या विजयासाठी आता धडपड राहील शिवतेज आणि उत्तरेश्वरची. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे मनसेचे असणारे युवा नेते गणेशजी खांदवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरचा टॉस करत आहोत. त्याचबरोबर अदिनाथ शेठ निंबाळकर यांना विनंती असेल की आपण ही टॉससाठी यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. चला आपण टॉस करणं गरजेचं आहे. बोथ कॅप्टन या शिवतेजचा कॅप्टन या सर समोर या. आपण टॉस इथे समोरच करतोय. उत्तरेश्वर आणि शिवतेज असा यानंतरचा सामना आहे. का थांबले क्षेत्ररक्षणासाठी? चला ना क्षेत्ररक्षण लावून घ्या. निलेश दादा चला टोटल टीम घेऊन लवकर. इकडे टॉस झालाय मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस कुणी जिंकला? शिवतेज. आणि काय घेतले? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने या दरम्यान जो घेतलेला आहे. उत्तरेश्वर संघाचं पॅव्हिलियन माझ्या डाव्या बाजूचं पॅव्हिलियन हे शिवतेजचं आहे आणि माझ्या उजव्या बाजूचं पॅव्हिलियन हे उत्तरेश्वर संघाचं असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि विनंती असेल आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाते. बॉल चेक केले जात आहेत आणि चॉईस केलेला बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी पोहोचला जातोय. चला सामना सुरू होणं गरजेचं आहे. बराचसा चाहता वर्ग अगदी आपण पाहतोय. उत्तरेश्वर स्पोर्ट्सचा लोगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळाचे असणारे सर्व हे लहान लहान खेळाडू
साई, राजवीर, त्याचबरोबर नक्ष, हा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. सगळ्या छोट्या छोट्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. स्ट्राईकला कोणी? शुभेंदू पांडे आणि अमोल पवार ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी असणार आहे. आणि गोलंदाज मला कोणती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहूया. संदेश नानगुडे आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्गावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. संदेश नानगुडे गोलंदाजीवरती तयार. भन्नाट वेग, पहिला चेंडू या दरम्यान संदेशचा अतिशय सुरेख पाहायला मिळाला. शुभेंदू पांडे धाबरकती धावसंख्या अजून सुरू नाहीये. बिनबाद 0. उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू परत एकदा डॉट असेल. लागोपाठचा हा तिसरा चेंडू डॉट जातोय. सुरेख प्रकारचा मारा करतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्गावरती असणार आहे तो संदेश. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय समोरच्या बाजूला असा एक आक्रमक फलंदाज शुभेंदू पांडे हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला अमोल पवार आहे. टार्गेट जर आपण पाहिलं 59 आणि चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पोहोचेल कव्हरला. सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. अरे वारा पट्ट्या मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला. अरे अरे गबरू अगं अगं बघा हे पैलवान आला पैलवान आला. एक चौकार आलाय. चौकाराने खातं खोललं गेलं याला दरम्यान अगदी फलंदाजाचं. धावफलकावरती धावसंख्या 4. बिनबाद 4. विकासदादा निंबाळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. उजव्या हाताने मारा आहे. परत एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू असेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू असताना धावफलकावरती धावसंख्या अवघ्या 4 धावा. पहिले 3 चेंडू डॉट गेले. चौथ्या चेंडूवरती एक चौकार आला. 5वा चेंडू परत एकदा डॉट जाताना पाहायला मिळाला. टार्गेट अजूनही जे असेल ते 31 चेंडूमध्ये 55 धावा 59 धावसंख्येचा मारा करायचा आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. आपण पाहतोय इथे लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्याची क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 18 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यात होणाऱ्या ह्या लढती या ठिकाणी आपण पाहतोय इथे जेल सुटला गेलाय. जीवताना असेल फलंदाज शुभेंदू पांडेला. आणि इथे षटक क्रमांक पहिलं संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावासंख्या जी आहे ती बिनबाद 4 धावा. उर्वरित 30 चेंडू बाकी आहेत आणि 55 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 30 चेंडू आणि 55 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय योगेश तात्या खांदवे यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी जे असणार आहे. उद्या सुपर 12च्या ज्या काही लढती आहेत त्या सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू होणार आहेत. आणि साडे 9 वाजता पहिला चेंडू म्हणजे 9 वाजता इथं रिपोर्टिंग असणार आहे. 9:30 वाजता पहिल्या सामन्यात उद्या
7 सामने आहेत, पर्वत 8 सामने आहेत. गोलंदाज सूरज, गोलंदाज मार्कवरती तयार आहे, उजव्या हाताने मारा करेल. चेंडू पोहोचेल कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर. अमोल पवारच्या बॅटमधून सूर्यप्रकाशचा चौकार आहे. सिद्धेश डकरे गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडू चौकार खेळलाय सिद्धेशला. इथे रिवर्स चेंडू पोचला अगदी स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेगला डीप थर्ड मारला. नो बॉल प्लस षटकार. इथे 7 धावा मिळणार आहेत आणि या 7 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 15 धावा. म्हणजे इथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की इथे पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या एकाच चेंडूत धावा आल्या त्या 11. एका चेंडूत 11 आल्यात. एका चेंडूमध्ये 11 धावा येताना या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे सिद्धेश डकरे आपण पाहतोय जे आता गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. SND बिल्टिकॉनचे प्रोप्रायटर आहेत. छपाई सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेला आहे ते मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल सापडणं गरजेचं आहे. या दरम्यान फुल टॉस, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. निलेश सर जबरदस्त क्षेत्ररक्षण. निलेश सरांचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. अक्षरशः इथे 2 धावा वाचवल्या आहेत निलेश सरांनी. धावसंख्या 17 आहे. परत एकदा रिवर्स, परत एकदा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. कांद्यावर कोरडा मरी आई चुकलं रेड्याला, कांद्यावर कोरडा मरी आई चुकलं रेड्याला, बसली गाड्याला लखाबाई आली वाड्याला. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये रेवतचे 2 षटकार आपण पाहिले. सिद्धेशला हे खेळले गेलेले. धावसंख्या 23 आहे. 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वाईट धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ते इथे 24. सिद्धेश आपण पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती आणि खूप महागडा ठरलाय आतापर्यंत हा देश. इथे मात्र चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आला नाही. 1 धावेल. धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकाची संख्या 25 धावा आहे. दुसरं षटक चालू असताना अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. शांत प्रकारचं वातावरण आहे आणि इथे
आपल्याकडे धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 29 धावा आहेत. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. 25 चेंडू बाकी आहेत. परत एकदा चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकात आपण पाहतोय धावफलकावरती धावासंख्या जी आहे ती 33 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. वास्तविक पाहता येतं आता 24 चेंडू बाकी राहिलेत आणि 26 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आणि सिद्धेश डकरे याच्याकडे जर आपण पाहिलं तर सिद्धेश डकरेने या षटकात पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 29 59 बनवत असताना 29 एकट्या गोलंदाजाने खर्च केलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या ज्या गोलंदाजांना खूप मोठी करामत करावी लागेल. एफर्ट जास्त लावा लागले जातील. इथं करामत मोठ्या कराव्या लागतील. इथं धावा वाचणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. कारण इथं धावा जर वाचल्या नाही तर निश्चितच विजय हातातून निघून जाईल हा लोहगावचा राजा उत्तरेश्वर संघाच्या. तर दुसऱ्या बाजूने इथे ह्या चेंडूंची वाट पाहत आहेत वारंवार आणि ते चेंडू गोलंदाजाकडून टाकले जात आहेत. षटकार आलाय. शेतकऱ्याची औलादे, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो. नांगरा सकाळ संदेश आपण पाहतो इथे जो गोलंदाजी मार्गावरती आहे. धावफलकावरती धावा संख्या षटकाराच्या प्रमाणे वाढली 39. म्हणजे अजून जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 20. चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर असेल. 4 रन चौकार आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. Your weakness is a perfect match. कोण आलाय नवीन फलंदाज?
सुमित खांदवे. हलकाताने चेंडू यात्रा आपण पाहतोय जो खेळला गेलाय सन्मानपूर्वक चेंडू असेल. आदरणीय नवनाथ शेठ निंबाळकर साहेबांचं आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आणि ड्रिंक ट्रॉली मला वाटतं थांबवलेली आहे. ड्रिंक ट्रॉली थांबवलेली आहे. सामना कंटिन्यू केला जाईल अशी मात्र पंच कळवत आहेत. धाबराका धावसंख्या जी आहे 1/44 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 15 धावा. भन्नाट वेग या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती निलेश सर गोलंदाजी मार्गावरती आहेत. जे या दरम्यान अगदी आपण पाहूया काय करामत करणार आहेत. आणि समोरच्या बाजूला फलंदाज जो आहे तो अमोल पवार आहे. सुमित खांदवे हा नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. रेवाचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. चेंडू कव्हर होऊ शकला नाही. तिथे चेंडू गॅदर केलाय अडवलाय आणि चेंडूची फिकीपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा. धाबला 2 पुढे जाईल. धाबला धावा संख्या 46 अजून जिंकण्यासाठी 13 धावा इथे बनवायच्या आहेत. 16 चेंडू बाकी आहे. किती झटपट ह्या 13 धावा बनवल्या जात आहेत. रेवतचा प्रयत्न होता आणि अमोलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2. Rex, 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 Rex. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. रवी निंबाळकर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अमोल पवार 5 झालेत. 2/46 धावा आहेत. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना उर्वरित चेंडू आपण पाहतोय 15 चेंडू अजूनही मारतो ज्या बाकी असतील आणि 13 धावा इथे या दरम्यान बनवायच्या आहेत. सुमित खांदवे नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. स्ट्राईकला आता नवीन फलंदाज रवी निंबाळकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. करामती खूप मोठ्या करावी लागणार आहेत. इथे आपण पाहतोय जबाबदारी पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. सूर्यप्रकाशची गोलंदाजी या दरम्यान आपल्याला निलेश सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रवी निंबाळकर आता नवीन फलंदाज डावखोरे आता हा फलंदाज आहे आणि हा फलंदाज असणार आहे तो इथे या दरम्यान बिघिड केलाय आणि चेंडू पोहोचेल काऊ कॉर्नरला. सीमारेषेच्या बाहेर षटकार छेडणार आहे. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. आणि परत एकदा चेंडू सुंदर त्या खेळला जाईल. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू खाली होता परंतु तिथे झेल झाला नाही आणि इथे 2 धावा येतील. धाबलक पुढे जाईल. धाबलक धावा संख्या 54 आहेत. अजून 5 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू बाकी आहे. आणि इथं आपल्याला पाहिजे आहे की कदाचित इथे या चेंडूवरती सामना संपवण्याचा इरादा रविराजे निंबाळकरांचा आहे की काय, परंतु इथे मात्र सहजासहजी गोष्ट निलेश सरांनी होऊ दिली नाही. एक धावेल धाबलक एकडे पुढे जाईल. धाबलक धावा संख्या आहे ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा आहेत. 12 चेंडू आणि 4 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 12 चेंडू 4.
शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत, 4 धावा बनवायच्या आहेत. स्वतः निलेश आता गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. समोरच्या बाजूला रविराजे निंबाळकर फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. खूप मोठी शांतता आहे आणि या शांततेचा भंग मात्र कशा प्रकारे केला जाईल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणात बराचसा बदल जो केला जातोय. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अगदी ऑफसाईडला क्षेत्ररक्षक जे आहेत ते 4 आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले तर ते मात्र 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 पैकी 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला हे सीमारेषांवरती आहे. इथे मात्र सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, जेल झाला नाही, चौकार आला आणि हा सामना जिंकला. लागोपाठचा दुसरा अमर युवा प्रतिष्ठान या संघाने अभिनंदन. सेकंड करण्यासाठी बोट टीम समोरासमोर या. अमर युवा प्रतिष्ठान टोटल टीम खाली चला सेकंड करण्यासाठी. आणि तसंच पलीकडच्या बाजूला सेरेमनी बॉक्समध्ये आपण सर्वांनी समोर थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपल्याला जो द्यायचा आहे